ज्यांनी आता मोबाईल पकडलेत ते शेतकरी आहेत आणि त्यांची ही बघू शकता जनावर आहेत आणि सगळी मोकळी जागा दिसते. समर्थनगर मी एरियामध्ये आहे. बेळगावात सर्वाज्या साप कुठे सापडतील असा मला प्रश्न जर कोणी विचारला तर सर्वाज्या तिथं सापडतात. आणि आता हे कमी होत चाललेत कारण घरं वाढलेत किंवा झाडी झुडपानं वेढलेला हा परिसर होता. जुना धारवाड रोड म्हटला जातो इथं लागतोय, रुपाल थिएटर लागतं, लक्षात घ्या. हा परिसर बेळगावकरांना माहिती आहे आणि घोणचं प्रमाण इथं मोठ्या प्रमाणात आहे. आता ज्यांनी कॅमेरा पकडलेत आणि महिला आहेत त्यांचं घर इथं बाजूला आहे त्यांचं पाठीमागं. तर महत्त्वाची गोष्ट काय, जनावरांना सुद्धा साप चावण्याच्या घटना घडतात. विशेषतः घोणस वगैरे असलं तर धोकादायक असतं नाही तर घोणस साप माझ्या बाजूला तुमच्याशी मी बोलतोय. महत्त्वाचं काय, इथं वाईट घटना कुठली घडली नाही, बरोबर नाही? म्हणजे जनावरांना चावलं असं कधी घडलंय नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणात साप आहेत. आपण ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करायला हवा. म्हणजे साप आपल्या माणसात राहतोय, जनावर राहतोय आणि कसा काहीतरी खाल्लाय तो तोंड मात्र आम्हाला कळालं तयार नाही, व्यवस्थित बघावं लागलं तेव्हा त्याचं तोंड कुठे कळलं लक्षात घ्या. आता तो काहीतरी खाल्लाय, त्याने फोटो टाकले तेव्हा मला लक्षात आलं आणि हिचं त्याचं तोंड आहे. मग आम्हाला पण त्याला सांभाळून पकडावं लागेल. आणि घोणं सर तुम्हाला माहितीच आहे किती धोकादायक असतो ते. आता मी त्याला हळू माझ्या अनुभवाप्रमाणे सांभाळून मी पकडण्याचा प्रयत्न करेल. आत काय माहीत नाही मला. आता तो बघा, आता लगेच आम्ही काहीतरी केलं तर ते इथनं जाण्याचा प्रयत्न करतात. हा बघा कसा जायला येतात तो. असा माझ्या हा हातात आला. बघितल्यावर हातगर म्हणतात. घोणं साप काहीतरी खाऊन बसलाय असं फार कमी हे लक्षात येतं, लक्षात घ्या. घोणच मिलन काळात तर आहेच पण हा काहीतरी खाऊन बसलाय असणार. आणि हा साप तसं भेटलं तर निशाचर आहे, दिवस रात्र फिरतोय, संध्याकाळ होते, सूर्य ढालतोय आणि अशा वेळेला हा साप ह्याने अचानक बघितले तर झाडी झुडपात सगळ्या ठिकाणी तो मॅच होतो, लक्षात घ्या. अतिशय धोकादायक मानला जातोय. आणि आपण बघू शकता कदाचित हा साप आहे तेवढं मोठं भक्ष्यानं खाल्लेलं असावं. म्हणजे एवढा तो वजनदार आहे तेवढं वजन त्यानं खाल्लेलं असावं. म्हणजे लहान तोंडी खऱ्या अर्थानं मोठा घास म्हटला जातोय आणि त्याला पेलता येत नाही, जाता येत नाही. आणि खऱ्या अर्थानं सापाची जबडा एवढा लवचिक असतो की घुस पण खाऊ शकतोय. आणि घोणं सापाचं वैशिष्ट्य आहे, धामण नंतर विषारी सापामध्ये हा असा साप आहे की उंदरांना, म्हणजे ह्याचा जमेची बाजू सांगालोय, त्याच्या विषाचा उपयोग होतोय, तो औषध होतोय माणसाला जगवण्यासाठी साप चावल्यानंतर. दुसरी गोष्ट, डेंटिस्ट याचा उपयोग करतात, दंतवैद्य जे आहेत दुखणं कमी करण्यासाठी औषधाचा उपयोग होतोय. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे उंदीर हा मोठ्या प्रमाणात खातो, लक्षात या. माणसांना धोका आहे हे जरी खरं असलं, मी फक्त जिथं सर्वाज्या साप आहे तिथून बोलतोय, घोणं जिथं आहे तिथून बोलतोय. आणि इथं कोणत्याही जनावराला चावलं, माणसाला चावलं अशी घटना या सीझनमध्ये तर घडलेली नाही आहे. हा विषारी धोकादायक आहे हे जरी खरं असलं तरी चावण्याची घटना दुर्मिळ आहे, ही आपण सत्य स्वीकार करणं गरजेचं आहे. अंदाजे 4 वर्ष वयाचा साप आहे हा आणि खाल्ल्यामुळे मात्र एवढा मोठा तो दिसतोय. आणि अजगर नव्हे, हा घोणस